येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आणि येशूने काय केलं ते ठिकाणी पापाच्या वेदना त्या येशूने घेतल्या. ज्या वेदना पापामुळं शापामुळं ज्या वेदना आमच्या जीवनामध्ये आमच्या घरात आहेत, आपल्या शरीरावर वेदना घेतल्या. त्या येशूने त्या सगळ्या आजाराच्या वेदना 39 फटके त्या सर्व वेदना येशूने स्वतःवर घेतल्या. त्या पापाच्या वेदना येशूने आपल्या स्वतःवर घेतल्या आणि त्या सगळ्या वेदना येशूने सहन केल्या. पाप केल्यामुळं जमिनीवर शाप आला आणि ते शापामुळे ते काटे कुसळले आणि त्या येशूने काय केलं, त्या येशूने ते सर्व काट्याचा मुकुट आपल्या डोक्यावर घालून घेतला. तो शाप म्हणजे ते काटे, ते काट्याचा मुकुट येशूने घेतला म्हणजे ते तुमचे आणि माझे ते काटे म्हणजे शाप येशूने आपल्या स्वतःच्या मस्तकावर घालून घेतला. काट्याचा मुकुट घालून घेतला आणि जे घाम शापाला घाम येशू त्या गेतसेमनी बागेमध्ये प्रार्थना करत असताना त्याचा रक्तासारखा घाम तो पडला. ते पण सगळा शाप, तो घामाचा शाप येशूने ते स्वतःवर घेतला.